सॉरी, मला कॉल आला होता आणि अचानक सॉरी. माझा कॉल मला कॉल आला होता, त्याच्यामुळे मला काय माहिती मध्येच गायब झाला. सॉरी सॉरी सॉरी. आता अखिल कुठे गेला? विंट आणि ही मी. घे हाय. अखिलला पण घे. हाय. अगं पाठवले मला तुला आता रिक्वेस्ट. ओके. मला हो हो. प्रसादचा कॉल आला, तू काय करते म्हटलं. लाईव्ह बघते, तुमची मजा वगैरे ऐकते. हे हे इंटरव्ह्यू घे ना त्या दोघांचा. म्हटलं "हो, घेते घेते, हळू 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 घेते सांग." तो अगं आता घाईतच असतो जस्ट तिचा कायम. मेसेज आला की तिने काहीतरी सॉंग्स काढलेत, सॉरी सॉंग्स म्हणते, क्वेश्चन्स काढलेत. काही नाही, अखिल. मला काही माहिती नाहीये. मला आत्ता फोन करून सांगतोय, प्रश्न विचारतात. म्हटलं वा. वाव. नेहमी हॉट आणि सीटवर हा बसलेला असतो प्रसाद. हा जॉईन. आणि हा याचं काय कुठे पळाला? अनेबल हिरो हवा ना. अनेबल टू जॉईन दाखवतंय. द सॉन्ग इज टू गुड. थँक्यू. थँक्यू. सो आता माझी पण हाय पब्लिक बंटी. बघणार आहे. हो अरे ऑब्विसली. तुझ्या हिरोला हे कर, घे त्याला, लाईव्ह घे अगं त्याला. त्याला पाठवलंय मी, पण तो त्याचं काय माहिती, हा, अनेबल टू पुण्यावरून जॉईन. रत्नागिरीला जायला वेळ लागत असेल. बरोबर आहे. बाय रोड गेला असेल तर रोड काय खराब आहे. वाईट पंच होता. बाप रे. आय एम बॅक. ए तू बॅक. ऍड करते ते ऍड हो ना. आय एम बॅक म्हणे. मी करू शकणार. तू घेतलेला आहे तर तुलाच ऍड करावा लागेल. बरोबर. नाही केलं मी, ऍड करतेय त्याला, पण त्याच्याकडून ऍक्सेप्ट होत नाहीये का काय, काय माहिती. अगं हा ना, सारखा काहीतरी इन्स्टाची सेटिंग सोबत खेळतो म्हणून असं होतं. आणि मी मी अशा ठिकाणी आहे इथे तर रेंज कमाल असते. ते कळतंय. कळतंय तुला? बीएसएनएल दिसतंय. घेतलंय मी हॉटस्पॉट. जिओला वो. तर काहीच रेंज नाही, इज्जतच नाही ते. कोणी वाईट. विचारतच नाही. मॅम, ऑटोग्राफ कधी देणार? आता हे तुझे कोण आहेत, माझे कोण आहेत काय कळेना. देन अखिल दादा इज माय बॅकबोन. ओ नाईस. अखिलच अजिबात गायब आहे. देऊ अखिल नको. दादाला बॅकबोन. अखिल अरे दादाला काय बॅकबोन मानते. बोलणार आहे. अखिल दादा गायब आहे. तुझं बॅकबोन कुठेतरी. काय हा ना. ऐकशील दादा अखिलच इज गायब बॅक, आहे. पण तू माझा बॅकबोन नाही. अरे तो गायब आहे. आता आम्ही दोघी वाट बघतो त्याची, कधी येतोय ते. प्रसाद, जर तू बघत असेल तर त्याला जरा सांग. लोक बाय पण बोलायला लागले, गुड नाईट बोलायला लागले. थांबा रे हा जरा, ना. ते जातात. 12-1 वाजता झोपतात तुम्ही लोक, आता बाय बोलतात. हे मी मस्त, मी एकदम मजेत आहे. मला विचारायचं आहे काहीतरी. हे ठीक आहे, जाऊ द्या. चल अखिलला यायला आपण थोडा बोलू वेळ शकतो. आहे. आपण हा हा हा. बोलूया. तर येस. आत्ताच काल म्हणजे मानस मराठी या चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती भरपूर दिवसानंतर एक मोठा गोड बॉम्ब फुटलेला आहे. तो म्हणजे येस. जीव गुंतला. त्यामध्ये सायली आणि अखिलने खूप छान परफॉर्म केलेला आहे. आणि खूप थँक्यू. लोकांना गाणं आवडलेलं आहे. खूप लोकांना गाणं आवडलेलं आहे. एक छान लव्ह स्टोरी आहे, ती त्यातून मांडली आहे लोकांनी. तर मला माहिती आहे सगळ्यांना विचारायचं आहे की अखिलचा एक्सपिरियन्स कसा होता, सायलीचा कसा होता. अखिल येईपर्यंत आपण सायलीचा एक्सपिरियन्स ऐकूया की येस. कशी सुरुवात झाली तुझ्यापर्यंत. हे गाणं कधी आलं, कसं आलं, कोणी आणलं, आणि तू कसं हो म्हणाली, का हो म्हणाली त्या गाण्यासाठी. ऍक्च्युली मी एका दुसऱ्या प्रोजेक्ट करता मनीषला भेटले होते. तर ओके. त्या प्रोजेक्टवर काम चालू होतं आणि हम्म. त्याच्यामध्येच याच्याकडे एक ही सिरीज जी गाण्याची आहे, त्याच्या हम्म. तो प्रोजेक्ट याच्याकडे आला. म्हणजे आधीपासून होता, बट हम्म. त्यांचं अचानक ठरलं की हे सिरीज वाईज करायचं, जी अख्खी त्यांची स्टोरी डेव्हलप झाली. आणि थोडं डान्सिकल पण आहे, थोडं ऍक्टिंग मधलं पण आहे. सो मनीषने मला कॉल केला आणि मनीषने मला विचारलं की असं असं प्रोजेक्ट आहे, तुला करायला आवडेल का. तर मग सगळ्या त्याने बाकीच्या डिटेल्स सांगितल्या मला की कोणाचा प्रोजेक्ट आहे, किंवा सिंगर्स कोण आहे, किंवा पुढची स्टोरी त्याने असं पूर्ण
बॉम्ब नाही हा हा फोडला हा. माझ्याकडे की काय असणार आहे किंवा काय, बट काहीतरी इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी आहे, जेणेकरून म्हणजे लोकांना जशी दिसते कायम सगळ्यांना तशी काही नाही, थोडीशी डिफरंट काहीतरी असेल. हम्म. म्हटलं नाहीस. आणि मग बाकीचं विचारलं शूट कुठे होणार आहे किंवा काय आहे नक्की. बोलला जोधपूर. म्हटलं जोधपूरला शूट होणार आहे. म्हटलं ओके. सो म्हटलं म्हणजे अल्बम सॉंगचं एवढं एक्झॅक्टली. कुठेतरी बाहेर शूट, म्हटलं की ओके जोधपूरला होणार आहे तर चांगली गोष्ट आहे. मग सॉन्ग ऐकलं मी. सॉन्ग ऐकल्यानंतर मी पहिल्यांदाच म्हणजे मी ऐकलं त्याला बोलले. फ्लॅट. म्हटलं नाही आधी मी सिंगर म्हणजे मला कळलं कोण आहे. म्हटलं प्रियंका ताई आहे. म्हणजे हो प्रियंका ताई हा. आहे. आणि म्हटलं दुसऱ्या हर्षवर्धन. म्हटलं हो. म्हटलं इतकं भारी सॉन्ग या दोघांनी गायलंय. म्हटलं त्यात तरी स्क्रॅच होता सॉन्ग ते, असं प्रॉपर हे नव्हतं. हो हो म्हटलं हो. नाईस. प्रसादची ती आणि सवय आहे. प्रसादची हा ती खूप घाणेरडी सवय आहे ती. सोडून दे तू. हा मला कळलं हा बाकीचं काम. तर मग तरी पण मला त्या बिट्स ऐकल्यानंतर आय एम फ्लाय. हो मी हो म्हंटल हो. तेवढं तर पूर्ण म्हणजे परफेक्ट असं आहे. काय नाही की ते गाणं त्या बिट्स ऐकल्यानंतर डान्सर असेल ना, डान्सर नसेल तरी ऍटलिस्ट हे तरी हो करेलच त्याच्यावर. हो. त्याचं मला हे सॉन्ग आवडलं. आणि मग आम्ही बाकीच्या प्रोसिजर जे काय होते आमचे आता डिस्कशन्स अखिल वगैरे. ऍड होतोय का बघ. सॉरी अरे मी तुला ट्राय. मध्ये इंटरप्ट करते. नाही अखिलला ऍड नाही कर एकदा. आणि ट्राय त्याचाही करते. सेम एक्सपिरियन्स मला विचारायचा आहे. तो बोलला का मध्ये मध्ये ऍड मी म्हणून. ऍडमीच करतोय. ऍड हो नाही होत आहे. जॉईन. आला आला. हॅलो फायनली. हॅलो. सो फायनली जॉईन हा. अखिल, होतच नव्हतं. हा तू आंघोळ नसेल केली आज, बरोबर. आम्ही सायलीने हे गाणं कसं ह्या गाण्यासाठी हो म्हणाली, तिची जर्नी कुठून सुरुवात झाली, मी ते मी सगळं साईला प्रश्न विचारला. ऐकलं, मी ते सगळं तू लाईव्ह ऐकलं. बघत हो होतो, हो. फक्त मला जॉईन हो होता येत नव्हतं. ओके. सो मग मग आता सायलीचं आपलं ते कळालं. मग हा पुढे तुला को आर्टिस्ट वगैरे बद्दल काही माहिती होतं की आपण कोणासोबत काम करतोय की काय म्हणून? नाही. नाही म्हणजे मी विचारलं, म्हणजे मी खूप टाइम नंतर विचारलं. मी हम्म. ज्यावेळी मी म्हटलं की हा चल मी आहे रेडी करायला, तू बाकीच्या डिटेल्स मला पाठव. तर मग नंतर मी विचारलं की समोर को आर्टिस्ट कोण आहे माझ्यासोबत वगैरे. मग त्यांनी प्रोफाईल पाठवली. आणि मग प्रोफाईल पाठवल्यानंतर फक्त प्रोफाईल बघितली. म्हणजे माहिती होतं काहीतरी गाणं आलंय, त्याचे नवीनच काहीतरी व्हिडिओज होते. हा. ह्याच्या रील्स सॉरी होत्या सॉरी वरचेवर सॉरी. काहीतरी, पण मी काय बघितलं नव्हतं. मग ते ओके प्रोफाईल वगैरे बघितली, ठीक आहे काम छान. आणि मग म्हटलं ओके फाईन. म्हटलं बाकीचं काही असेल तर आपण डिस्कशन करू म्हटलं. मग अशा प्रकारे बरोबर. आमचं फायनल एक सॉन्ग झालं. मग नंतर सगळं ठरलं. आणि आम्ही पहिल्यांदा ज्यावेळी ट्रेनमध्ये भेटलो त्यावेळी मला कळलं की हा रत्नागिरीचाच आहे. आणि हम्म. माझे अर्धे फ्रेंड्स ह्याचे म्युच्युअल्स आहेत. म्युच्युअल आहे. येस. सो सायलीचा प्रवास कळला मला, जीव गुंतलापर्यंत तो कसा आला गुंतत गुंतत. अखिल, तुझ्याकडे हे गाणं कसं आलं हे तर मला अर्ध काय मला सगळंच माहिती आहे. बट आता हे सायलीला कळू दे. थोडं फार तिलाही माहितीच असेल. बट प्रेक्षकांना ऐकायचंय की हे इतकं सुंदर गाणं झालं, तर त्यामध्ये मी ज्यांनी परफॉर्म केलाय सायली आणि अखिल, सो अखिल पर्यंत आता कसं आलं ते गाणं, कसं झालं, ते काय झालं? गाणं माझ्यापर्यंत कसं आलं, काय आलं त्याच्याबद्दल चर्चा नको करूया. आपण ट्रेन पासून सुरुवात करूया. मला परत तिकडे जायचं नाही पाठी. अच्छा. म्हणजे हो ओके. इथे मित्रांनो, इथे इथे अखिल इथे पर्यंत एक हे गाणं कमेंट ऑलरेडी आलीये, होतं. तुला चीअर अप करते. इथे कमेंट तुला चीअर अप करायला आहे. भन्नाट सॉन्ग झालंय तुम्हा दोघांचं. सो आता चीअर अरे अप कर. थँक्यू हो थँक्यू. येस. वैष्णव आहे, वैष्णवी आहे रे, वैष्णवी. आपली वैष्णवी आहे. सो हो, सोनार नाही, दुसरी वैष्णवी ती. सो सगळ्यांना गाणं खूप आवडलेलं आहे. सायलीचा प्रवास आपण ऐकलेला आहे. आणि अखिलला तर बोलायचं नाही त्याच्यावरती. सो आता अखिलसाठी एक वेगळा प्रश्न की सेटवर ते गेल्यानंतर अशी कुठली सायलीची गोष्ट होती जी तुला अजिबात आवडायची नाही, आणि एक अशी कुठली गोष्ट होती जी सायलीची तुला आवडायची, रिलेटेड टू काही पण असेल, कामाविषयी, मस्तीविषयी, तिची कुठली सवय वगैरे काही असेल. आधी सांग कुठली आवडायची नाही ती सांग आधी. नाही आधी सांगतो. हा, आवडायची नाही, कुठली आवडायची नाही. हम्म. 10 वेळा खात बसायची. सर्वात इम्पॉर्टंट, जरा काय झालं की भूक लागली. आणि शिया. भूक लागली, नाही नाही नाही, लेट मी कम्प्लीट इट माणूस आहे की मी. नाही नाही, मी किती वेळ तुझं खायचं. सहमत आहे ग, मला पण लागते भूक 10 वेळा, याचं काय. सेकंड ओके थिंग, ओके. तू खा ना, घेतोस थोडं. अरे तू खा ना. मला एक तर मी डाएट वरती, त्याच्यात मी थोडंसं वेट गेन केलं होतं. बरोबर सॉंगच्या 8 की 10 डेज आधी मी लो कॅलरीला गेलो होतो, कपड्यांमध्ये फिट बसायला. आणि त्याच्यामध्ये मी खूप, हिला माहितीये ना, मी खूप मोजून मापून खातो. तुला बघितलं असेल तिकडे हो हो, जेवताना. मला मी त्यात ही त्याला माहिती आहे, मला खायला माहिती. देत होते. त्यात ही मला टेम्प्ट करते. अरे मस्त झाले बघ कसं.
पास्ता जे हातात सापडेल ते खात होती. आता मला हा तिचा सांग स्वभाव आहे मग. आता तू इरिटेट नाही, होताना हो आम्ही काय करणार? नाही, शेवटी मी बरोबर. टेम्प्ट होतो ना. मला भूक लागते, मी भूक मारतोय असं माझी. कसं असं कसं तुला माणसाने भूक कधी नाही पण लागायला भूक पाहिजे. मारायची नाही. नाही, माणसाने कधी पण भूक नाही मारायची, बरोबर. अजिबात आणि नाही. मिळून मिसळून खायचं, हा सगळ्यांना आणि विचारून नाही, आणि खायचं जर आणि का 10 तू वेळा डाएटवर विचारायचं एक आहेस खाणार. ना, डाएटवर आहेस तर मग ते डाएट समज. ते असं नाही म्हणायचं माझी भूक साई मारतोय. डाएट तर डाएट. वै- हा, वै- भूक डाएट मारणं मी वैष्णवी वेगळं. सहमत आहे सांगितलं. वैष्णवी म्हणते अगदी. सायली सोबत आहे आम्ही, डाएटवाले फक्त आकी आहेत. हा मग मग अरे लागते भूक, ठीक आहे, नको नको लावूच ए पण नाही, कोमल. ए तू गप्प. पण तू, मी नाही आग लावत, बरोबर बोलतीये बट मी. बट आग काय लावायची बट तर? फर्स्ट आता 9 तारखेला आपली प्रॅक्टिस डे होता. बरोबर बोलतोय नाही? हो. हा, 9 तारखेला आपला प्रॅक्टिस पूर्ण डे होता. निघालाच तुम्ही. 10ला का? 10ला निघाला. 10ला 10ला 10ला. 10ला 10ला. आपला 10ला आपला प्रॅक्टिस डे होता. तेव्हा सकाळी ब्रेकफास्ट करून आपण निघालो, पण तू दिवसभर कंप्लेंट नाही केलीस. दिवसभर तू कंप्लेंट नाही केलीस. दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे कंप्लेंट नाहीच केलीस तू दिवसभर की मला भूक लागली वगैरे. यू नेव्हर कंप्लेंट. पण नेक्स्ट डे पासून जी सुरू केलं मुलींनी, मी बघतोय प्लेट्स तिच्या, मी फक्त प्लेट्सले बघतोय. म्हटलं एवढं तू खाणार आहेस? हा, मी खाणार आहे. दोन पराठे घेऊन बसलेली आणि आम्ही अर्धे अर्धे खातोय. ठीक आहे. अरे मग आपण खूप जागे राहत होतो ना, आपली झोप कमी होती. मग हा, आपण ते, आणि अशा लोकेशनवर होतो आम्ही की तिथे आम्हाला हा, खायला असं काही लगेच हा. अवेलेबल होत नव्हतं. येस, So मग साहजिक येस, येस. ते पण नाही पुरायचं म्हणा, बट आपण सांभाळून ते घेतलं. पण नाही बोलायचं म्हणा. लगेच लगेच डायजेस्ट व्हायचं ना. नाही, पण बरोबर बरोबर. एक कुठला हा, आवडती गोष्ट. कुठला डेस आवडती गोष्ट बबली आहेस शी, लवकर किती आठवण लवकर जेल होईल. सांगतोय. नाही 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 अरे नाही व्हॉट आय एम टेलिंग तिथली यू. सेटवरची. हो, तिथले सेटवरचे सांग. मग सेट वरतीच सांगतोय ना, कारण का आपल्याला 10 तारखेला प्रॅक्टिस डे होता. मी तुला ओळखत नाही, तू मला ओळखत नाही. हम्म. किती काय झालं आर्टिस्ट तरी पण आपण एकमेकाला ओळखत नाही. मी म्हटलं ओळखत मला पहिलंच जड जाणार आहे, कारण का सुरुवातीपासूनच आपण डेझर्ट मध्ये उभे होतो. हा. म्हटलं आता म्हटलं गडबड होणार. म्हटलं करायला तर लागणार आहे सायली. आणि आणि पहिलाच शॉट आमचा डेझर्टला लागला. पहिलाच शॉट पहिलाच आमचा डेझर्टला, डेझर्टचा. पहिलाच गरम एकदम हीट टेन्शनच, होती तिकडे. फुल मला टेन्शन. टेन्शन आलं होतं. म्हटलं पहिलाच सीन माझा होता डेझर्ट मधला. म्हटलं पहिल्याच दिवशी होणार आहे टॅन आणि पुढच्या हा, गाण्यामध्ये दिसणार आहे काळा. मला काळा. जरा फोबी काळा. आहे थोडासा. मला मला फोबी आहे थोडासा, सॉरी. मला काळे त्याला हो, टॅनिंगचं सोड, त्याला स्क्रीन मध्ये त्याच्यापेक्षा जास्त कोणी एक टोन जरी गोरं दिसलं तरी त्याला त्याचा प्रॉब्लेम होतो. हो. आणि त्याच्यापेक्षा Right. समजा डस्की असून पण छान दिसलं तर तो अजून मोठा प्रॉब्लेम होतो. अरे अनलेस काय, डस्की लोक छान दिसतात गोऱ्या लोकांपेक्षा तरी, असो. अनलेस अँड अनटिल समोर इज फेअर देन मी, देन इट्स ओके. इफ तसंच नॉट, आणि तरी पण तो स्क्रीन वरती गोरा दिसतो तर मला राग येतो. आय डोंट नो अरे वाय. हे जळक्या. ऐक ना. इव्हन मी मनीष सरांशी बोल काहीतरी. इव्हन मनीष सरांशी बोललो पण होतो. म्हटलं ते सायली म्हटलं गोरी काय दिसते हो माझ्यापेक्षा कॅमेऱ्यामध्ये. म्हटलं अशी मी काहीतरी गोरा भेटलं माझं फेकून मारलं मी तुला आता. किती जळतो रे तू. त्याला गोऱ्या प्रॉब्लेम आहे, रंगाचा प्रॉब्लेम, बाकी काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. नाही. मला प्रॉब्लेम येतो. माझ्यापेक्षा चांगली ऍक्टिंग केली ना तरी त्याला आवडेल, मी तो चालेल. अप्रिशिएट करेल, पण हा, हा, गोरा नाही हा. दिसणार. माझ्या गोरा नाही कोरोना दिसायचं. दिसते. पण जाऊ दे, काय अरे काले गोरे. नाही सायली, मी आता खूप टाइम झालोय. मी जबरदस्त गोरा होतो. मी खराब झालोय आता. ठीक आहे, मग आपण टॅन रिमूव्ह भरकटतोय करून घे. विषयावरून. हा बघ ना, नाही, नाही, तू तेच मी आपण विषयावरून भरकटतोय. मी तेच ह्याचं काही ऐकू बोललो नको. की तिचा जो फ्रेंडली बिहेवियर आहे ना, त्याच्यामुळे मला खूप मदत झाली ऑन सेट पटकन ब्रेक पकडायला. नाही तर मला खूप जड गेलं असतं. कोमल, यू नो दॅट. एक मी आय नो वेब सिरीज केली होती. मला खूप त्रास झाला होता त्या अरे, सेटवरती. म्हणजे एका सीन, आर्टिस्टचा तोच प्रॉब्लेम होतो ना. जर को आर्टिस्टने थोडंसं पण आपल्याला असं दाखवलं ना तर आपल्याला नाही खुलून परफॉर्म करता येत हा. त्याच्यासोबत, आणि सॉरी हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. सॉरी टू कट यू ओव्हर हिअर. स्क्रिप्ट मला माहिती, स्क्रिप्ट समोरच्या व्यक्तीला माहिती, नावं घेत नाही आता. तर बरोबर. त्याच्या डिरेक्टर आम्हाला सीन समजवतोय. डिरेक्टर सीन समजून गेला, त्याच्यासमोर काय नाही बोलली. मग मला म्हणते इथे नको टच करू, इथे नको टच करू. सीनच तसं होतं, थोडं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखं. अरे म्हटलं तू हिंदी होती वेब सिरीज. म्हटलं तू डिरेक्टरला सांगायचं ना. म्हटलं आधीच तू मला सप्रेस करून टाकणार. म्हटलं मी परफॉर्मन्स कसं करणार. आणि आधीच Obviously. सप्रेस झालो.
मी को इफ यू आर्टिस्टला आर नॉट बोललो, म्हटलं ही तुझी कम्फर्टेबल तू सांग ना, डिरेक्टरला सांग. डिरेक्टरला एक्झॅक्टली. आणि सांग ना. मुळात ना आणि मुळात ना स्क्रिप्ट करूच अशा नको तू. अशा आर्टिस्टनी ना स्क्रिप्ट वाचल्या तिथेच नाही बोलायचं की बाबा तुम्ही आम्हाला प्रॉब्लेम होतो, ऑडिशनच घरून देऊ नका परमिशन नाही. त्याच्यासाठी. एक्झॅक्टली. तुम्ही समोरच्या माणसाचं auditions नुकसान देऊ का नका. करायचं ना. पॉइंट सांगतो तुला आता. एक माझा फ्रेंड पण नाही, तिचा फ्रेंड होता, त्याला मी सांगितलं, म्हटलं बघ सीन द्यायचंय मला प्रॉब्लेम होतो खरोखर सप्रेस, माझा कॉन्फिडन्स लेवल लो झाला. म्हटलं करू काय लो म्हणजे आता, 0%. म्हटलं काय बोलली वगैरे कोणासमोर काय पटकन तर म्हटलं इज्जत जायची इथे. हम्म. आणि जेव्हा कॅमेरा सुरू झाला, तीच सुरू झाली. ऍक्च्युली मी कन्फ्यूज. हा हे म्हटलं अरे हे काय असतं तो गलत हो गया. चिटिंग बिचारा अखिल चिटिंग करताय तू. चीटर. अरे सिरियसली ना, तू वेब सिरीज बघा तुम्ही. जाऊ दे एवढी आता काही चांगली बोलू नाही. नको. पण हे सगळे जरा तुला शॉकिंग होतं. ऍड असेल. हे जरा हा, शॉकिंग होतं की एक्झॅक्टली. म्हणजे नाही वी आर स्पीकिंग काहीतरी इन बोलतात. मराठी. इट्स हिंदी. आणि असं होतं ग खूप series. वेळेस. होतं. चला म्हणजे आता आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे, त्याच्यावरून काही एक्सपिरियन्स पण शेअर झालेले आहे. आणि Yes. या पुढे चला तू सायलीचे काही चांगल्या गोष्टी सांगितल्या, काही वाईट गोष्टी सांगितल्या. या व्यतिरिक्त तुम्ही दोघांनी परफॉर्म केलेला आहे स्क्रीनवरती, बट बिहाइंड द सीन मध्ये अशा कुठल्या गोष्टी होत्या जिथे तुम्हाला खरंच खूप शूट करताना प्रॉब्लेम झाला, टेक्निकल इश्यू आले, डिरेक्टरला बिचाऱ्यांना प्रॉब्लेम झाला, तुम्ही त्या गोष्टी इतकं सहन करून तो सीन शेवटी खूप छान प्रकारे पार पाडला, असं काही झालंय का सेटवरती? कुठली अशी गंमत, कुठली ती बघ, पहिली ती गोष्ट बघ, ती बघ, मुळात ती बघ. मुळात पहिली गोष्ट ते भरमसाठ ऊन, इतकं कडक ऊन काळा पड हो, म्हणजे राजस्थान. तू विचार नाही करू शकणार की लिटरली माझा मेकअप, ह्याचा पण तेवढाच होत होता, पण आपण मेकअप जास्त करतो हो, पोरींचा, मुली कारण की स्क्रीनवर जास्त थोडासा करतो, एक टोन एक्झॅक्टली. एक्स्ट्रा दिसला पाहिजे. हो, अगं लिटरली तो दिसला पाहिजे. मेकअप ना असा फुटत होता आणि परत आई मेकअप गं. करायला लागत होता, घाम घाम त्याच्यानंतर घाम नाही यायचा, हो, चुकायचं आणि ते सगळं, एवढं लगेच हिट होती ना. कॅमेरावर पण पूर्ण दिसतं. आणि डिरेक्टरला पण ड्राय बिचाऱ्यांना ते प्रॉब्लेम. आणि माझं तर त्याला विचार, माझं सेकंड डे पासूनच माझा लिटरली फेस खराब व्हायला सुरुवात झालेली. मला सगळीकडे अशा ज्या पिंपल्स, माझे इथे ओठला कट झालेले, इथं फुटायला इथे लागलं. पूर्ण पिंपल्स, छोटे छोटे मुरुम असतात ना तसे पूर्ण, आणि बोल मेकअप राहिलं करताना रे. अजून वाट लागलेली. आई ग. आणि म्हणजे आणि असं कुठले वेगळंच सीन सांगते. होते जे तुम्ही शूट केले आणि तुम्हाला ते गाण्यात दिसलेच नाही, असे काही आहेत किस्से? तो अरे किस्सा वा, तर बरोबर होता. डेंजर आहे. तो किस्सा तर डेंजर आहे. अरे हा, अजून एक अरे गोष्ट सांगायची यार. म्हणजे, नाही अजून एक प्रॉब्लेम सांगायचा म्हणजे तिथली माणसं जी गाडी चालवणारी, बघत होती. ओके, गाडी चालवणार. म्हणजे आमचे शॉर्ट चालू आहेत, आम्हाला असं चालायचंय मधून मधून. आता कळलं पाहिजे कोणतरी समोरून चालत येतंय तर ठीक आहे, तुम्ही ऍटलीस्ट साईडने जाऊ शकता ना. नाही आम्ही समोरूनच जाणार त्याच्या, नाही, तुम्ही साईडने जा. हॉर्न मारून बाजूला करायचं, आमचा रस्ता आहे, मी तुमची शूटिंग उद्या 2-3 करा. वेळा जे घाबरले ना तिथे, आणि तिसऱ्या वेळेला मी म्हणलं मी नाही करणार रे. एक 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 किस्सा सांगायची इच्छा आहे. तू सायली, तू रेंज मध्ये नाहीस यार, तू कट होते. हो, मी कट होते. एक किस्सा सांगतो आणि सायलीच बरोबर गाडीच्या असं पुढे, हे पहिल्याच दिवशीचा ना सायली, फर्स्ट डेचा ना, आपण चुकीच्या गल्लीत गाडी घेऊन गेलो होतो. फर्स्ट तिला सेकंड आवाज होते. फर्स्ट डे ना, मला येतोय. फर्स्ट चलो, डे. होता कुठला तरी डे आणि काहीतरी एक किस्सा होता. सांगतोय तू, सायलीचा सांग. मरहान फोर्ट आहे ना, मरहान फोर्ट, त्याच्या बरोबर खालती आमचं हॉटेल होतं. ते हॉटेल खूप बरोबर. कोपऱ्यात, म्हणजे एका कोपऱ्यात बोलू शकतेस तू, आणि गल्ली 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 अशा गजनीमध्ये गल्ल्या कशा दाखवल्यात मूवीमध्ये तशा गल्ल्या होत्या. हा, एक फोर व्हीलर जाऊ शकते, पण ह्या साईडला गाडी. आता गाडी फोर व्हीलर आत आली की दुसऱ्या बाजूकडून माणूस पास पण नाही होऊ शकत. बरोबर. रोड होते हॉटेलच्याकडे जायला, एक आतून एक मोठा हायवेवरून. आम्ही मॅपवर चुकलो आणि आम्ही घातली गाडी गल्लीमध्ये, चुकीच्या गल्लीमध्ये गाडी घातली. आता काय झालं, जरा जरी हल्ली की दुसऱ्या गाडीला गाडी लागू शकते, अय्यो. आणि बिकॉज ऑफ दॅट पार्टी एवढा ट्रॅफिक
एवढं ट्रॅफिक जमलं की लिटरली पाठची राजस्थानमध्ये शिव्या घालवते आम्हाला, राजस्थानी भाषेत शिव्या खूप घाण ट्रॅफिक अटकतं. म्हणजे आम्हाला काय सुचेच नाही. आम्हाला वाटतं हे येऊन मारणार आहेत आता आम्हाला. हकलवणार आहेत इथून. आणि थोड्या वेळाने संजय सरांचं डोकं चाललं. म्हणजे पब्लिक विचारते की एवढी चांगली आहे गाडी ना, म्हटलं कियाची गाडी होती, की तुम्ही हो. चाललात की होतं. कुठे, हा तुम्ही चाललात कुठे? तर सर पटकन बोलले, अरे नहीं वो राजा महाराजा है ना, उनके कुछ रिलेटिव्स के हाँ. दोस्त लोग आए हैं, उनको वहां जाना है XYZ, तो जल्दी पोहोचना है. त्यांना जी आणि- चार्ज झाले तिकडची लोक. आणि सीन काय होता माहिती तिकडचं का, मी मेकअप मध्ये होते, हा पण मेकअप मध्ये हा होता. मेकअप So, मध्ये हा. होतं. मी ते प्रॉपर ते ब्लॅक कलरचा तो कुर्ता जो होता ना तो घातला होता, त्यामुळे मी हो, दिसत हो, पण हो, हो. छान आवडतं. हा. आणि तिकडचे एक दोन लोकल्स होते, तर लिटरली आमच्या गाडीच्या पुढे येऊन रस्त्यावर शिव्या घालून राजस्थानीमध्ये अख्खा ट्रॅफिक त्यांनी क्लिअर केलं आणि आमची गाडी पाठवली. काय तिकडे चाल हट, गाडी में ढकलून निघून. माझ्याकडे व्हिडिओ संजय सरांचं डोकं पळतं अशा वेळेस धावतं. अरे काय कमाल. But काय एका तो point ला किस्सा. आम्ही ना- आणि आम्ही literally एका पॉइंटला गाडी येऊन लेफ्टला लावली नाही, एक सर्कल आला बघ, मग लेफ्टला आपण गाडी पार्क केली आणि हा. मागून ज्या गाड्या सुटल्या आणि आमच्याकडे असे रागान बघत होते, म्हणजे असे वाळून घेऊन असे, लिटरली म्हणजे किती वेळ असे बघत जात होते. म्हटलं हाफ खिडक्या लावून घ्या, हाफ हात त्यांनी बिल काढला घालतील त्यांचा. आतमध्ये. घालतील म्हटलं पटकन. एवढे खूप वैतागले होते आमच्यावर. अरे देवा. म्हणजे आपण म्हणजे आम्ही लास्ट लाईव्ह मध्ये सुद्धा हा पॉइंट सांगितला की बापरे तिथली लोक गाडी चालवण्याच्या बाबतीत खूप डेंजर आहेत. डेंजर. खूप वाईट. डेंजर बाबा. खूप डेंजर. अरे म्हणजे त्यांना एक शेवटी सांगतो, खूप हात आहे ना ग त्यांचा. त्यांचं ते हो. रक्तात नेचर आहे ना. सो ते हॉटेल आहे ना, आपलं हॉटेल ना तर एवढं वरती हा. होतं की एका पॉइंट वरती जी आमची टमटम होती, ऑटो होती, ती हम्म. 80 व्हायची, 80. आणि आम्ही असे आणि ऑटो हा खरं बोलतोय. आणि मग ऑटोवाला म्हणायचा उडी मारा. मग आम्ही उडी मारायची पटकन रिक्षातून आणि मग रिक्षावर जायची. आणि किती म्हणजे एकच वेळ माणूस केलाय मी. वरती जातात. तू ज्यावेळी नॉर्मल रोडवर असशील ना, नॉर्मल रोडवर तू हवे तितके भरू शकतेस त्याच्यामध्ये. पण हा. ज्यावेळी तू वरती चढत असशील ना, एकच माणूस बसला तर ठीक आहे, अदरवाईज नाही बसला. आणि बसला ना, असं पाय असं आपण पुढे कसं दाबून ठेवतो फुल हा, 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 हा. ते चांगला एक्सपिरियन्स होता, मस्त होता. भारी. चला म्हणजे एवढ्या आम्ही सगळ्या असं- स्ट्रगल मधून हा तुम्ही इतकं सुंदर गाणं शूट केलं आणि बिचारा मनीष सरांना पण खूप त्रास झाला असेल. त्यांची ती Obviously. धावपळ आणि आणि मला एवढ्या याच्यामध्ये माहितीये कौतुक करावं असं वाटलं. मी गाणं जेव्हा बघितलं, तुमचे जे फुटेज होते ना, सूरजनी इतके सुंदर म्हणजे ना रित्या ते घेतलेत ना रे, इतके छान घेतलेत ना. म्हणजे खूप भारी. छोट्या याच्यातून मी खूप असे बघितले तुमचे दूरचे फुटेज, ते प्रॉपर तुम्ही दोघं असे डान्स करताना हा. ते. आणि सूरज इतका म्हणजे स्वतःला खूप छान त्याचा डीओपी म्हणतात ना खूप, यार, खूप. तो कमाल आम्हाला खूप पुढे जाणार आहे तिथेच सूरज. काही शॉर्ट्स लहान- इतके आवडले ना, म्हटलं लहान आहे तो, लहान भारी आहे पण चांगलं काय. तो, खूप लहान आहे तो, पण त्याने शूट इतकं कमाल केलंय ना. मनीष सरांचा एक्सपिरियन्स खूप तगडा आहे. ते एजनी लहान पण एक्सपिरियन्स खूप मोठा आहे या मोठे. फील्डमध्ये. सो त्यांच्या डिरेक्शनला तर काहीच म्हणजे आपण बोलूच नाही बोलू शकत. बट नाही शकत. सूरजचं तसं नाहीये. सूरज हळूहळू स्वतःला पुढे पुढे नेतोय आणि एक एक पायरीनं खरंच पुढे चढतोय. बरोबर. मी त्याला स्टाईलला बघितलं, स्टाईल नंतर त्याला मी सगळी गाणीला बघितलं. त्याच्यानंतर अजून त्यांचं एक गाणं आलं प्रियंका सोबतचं, विशाल दादा सोबतचं, हो, ते हो, गाणं हो. बघितलं आणि डिरेक्ट एका लव्ह सॉन्ग वर त्यांनी उडी मारली आणि ते इतकं सुंदररित्या त्यांनी शूट केलंय ना रे. खूप 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 भारी. छान. आता ह्या गाण्यानंतर मला अशी खूप इच्छा आहे, माझ्याकडे जास्त प्रश्न यांना विचारायला नाही आहेत, पण आपण उद्या घेऊया. 10:30 झालेत, पब्लिक पण नाहीये बघायला एवढी जास्त. तुम्ही दोघांनी Yes. एक वेळ असा छान 10:30 ठरवा वाजले? जिथे सायली तुला माहितीये तुझी पब्लिक कधी येते जास्त बघायला. Yes. कारण की जेवढं जास्त लोकांपर्यंत तुमचं गाणं पोहोचणार तेवढे तिकडे व्ह्यूज वाढणार, तेवढं Views सगळ्यांना कळणार की अजून आपण थोडं मार्केटमध्ये सुंदर संध्याकाळच्या गाणं आलंय. टाइम मध्ये हो. ट्राय ते सर्व करूया. जाऊ दे, पण मला माझं जॉईन करा सध्याचं दुसरी बाजू. माझं सीन सध्या असं आहे की मी फ्रीच म्हणजे 7 वाजता फ्री होते, त्यामुळे मला संध्याकाळच्या टाइम मध्ये करायलाच नाही. हो. ठीक आहे. हा मग तू प्रॉब्लेम. बघ तुझ्या हिशोबाने कधी काय Yes. करायचं, कारण की तू पण कामात असते, हा पण कामात असतो आणि माझ्याकडे तर मी तर खूपच कामात असते, कारण की ते रेंजच नसते, माझ्या गावाला आलेली आहे. सो उद्या आपण पुन्हा प्रश्न उद्या आपण अजून सुंदर सुंदर प्रश्न सगळ्यांपर्यंत पोहोचू. हा, त्यातल्या तू त्यात आता ही प्लीज. सगळे प्रश्न काढून ठेवणार आहे काय काहीला हो विचारायचं. हो आज ती फुल हो, तयारी. कारण मला प्रसादनी फोन करून म्हणतो तू काय करतेय ग. मी म्हटलं लाईव्ह बघते. हे जाणं उद्या- प्रश्न विचारणार. हा उद्या- हॉट सीटवरच बसलेला असतो. उद्या स्विमिंग पूलचा किस्सा सांगतो हो व्यवस्थित. हो, उद्या
स्विमिंग पूलचा किस्सा आपण ऐकूया. हो, आणि खुलेला किस्सा, जा खुलेला. लवकर मानस. चला शेवटचा आपण छान पुन्हा अनाऊन्स करूया सगळे मिळून. मानस मराठी येस. चॅनल आहे, तिथे जा आणि जीवगुंत बाबा आलेच. जीव हो मला ऑर्डर आली आहे 10:30 सो सगळ्यांनी गाणं बघा आणि गाण्याला भरपूर प्रेम द्या. आणि येस. उद्या अखिलचा व्लॉग पण येतोय कोकणचं हँडसम या चॅनल वरती. आणि तिथे पण जाऊन खूप प्रेम द्या आणि बिहाइंड द सीन बघा, तिथे तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि हा माणूस एडिटिंग खूप छान करतो, त्याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त मजा येईल. आणि सो त्याने तसे नक्की जाऊन फोटोज बघा. पण आणि छान घेतलेत ना बिहाइंड द सीनचे. हो मस्त. त्याच्याकडे यांनी आहे. चांगले. आणि सायलीचा जो व्लॉग आहे, एक मिनिट महत्वाची बातमी आहे, सायलीचा जो तो व्लॉग आहे पुढच्या तो वर्षी येईल. पुढचे जेव्हा गाणं येईल ना तेव्हा तो कदाचित येऊ शकतो. तर तुम्ही तेव्हा बीटीएस बघू शकता सायलीच्या व्लॉग मध्ये. मी व्लॉग आय थिंक दुसऱ्या दिवशी खरंच एडिट मला केला, तरी एडिटच करते अजून 2 महिने झाले. नाही, पण आणि मी करून आता ठेवलेला हा आता तयारच बसले ना होता. तर मी आता लगेच एडिट करून टाकेन. बस सायली तू करून दाखव, तू कर की माझा दिखाएगी रे, माझा व्लॉग करून पडू दे. दाखव. माझा नाही, आता व्लॉग तर बघू तुझा दे. याचा पहिलाच होऊ दे. टाकणार मी. अरे मी आता अपलोड करून टाकीन, रेडी आहे माझा. जा टाक. तुला वाजले किती 10:30. एडिट करायचं उद्या. जाच. नाही, मी कलकू, तुला टाइम आहे. चला तुम्ही दोघं पण अनाऊन्स करून द्या तुमच्या गाण्याविषयी. चलो. आमच्याकडे येस, भरपूर प्रेम आहे तर गाण्याला. मानस मराठी या युट्यूब चॅनल वरती जीव गुंतला सुगंधी जखमाचा पहिला पार्ट रिलीज झालेला आहे. स्टोरी लाईन पुढे कंटिन्यू व्हायची आहे, तर तो चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. पहिला सॉन्ग तुम्ही बघितलात, ऐकलात, खूप प्रेम दिलात, खूप प्रेम द्या. शेअर करा तुमच्या मित्रांना, चांगल्या कमेंट्स करा. नाही आवडलं असेल वाईट कमेंट्स करा, पण करा. काहीतरी करा तिथे जाऊन. बरं वाटेल आम्हाला, की आम्हाला बरं वाटतं की कोणतरी येऊन जेन्युइन व्ह्यू देऊन जातं. तर येस, थँक्यू सो मच त्या सॉंगला लाईक केल्याबद्दल. पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा, येस. कारण का मी माझा पण काही नेम तेच नाही, मी कधी सांगेन. पण कधी व्हिडिओ टाकतो. मी पण परत तेच बोलेन की अजून ज्यांनी येस, सॉन्ग बघितलं नसेल त्यांनी प्लीज माझ्या लिंक बायोमध्ये जा, तिथे मी लिंक अपलोड केली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि मानस मराठीच्या युट्यूब चॅनलवर जाऊन नक्की सॉन्ग बघा. खूप मेहनत केली आहे सगळ्यांनी. म्हणजे खूप सारे स्ट्रगल्स प्रत्येक माणसाने केलेत 3 मधल्या. असं काही नाही की आम्हीच केलेत किंवा यांनीच केलेत. ईच अँड एव्हरी पर्सन खूप खूप स्ट्रगल करत होता, खूप हार्डवर्किंग होते. सो मला असं वाटतं की त्यांना कुठेतरी आपण सपोर्ट केला पाहिजे. सो प्लीज हा सपोर्ट पब्लिक कडूनच मिळणार आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी प्लीज जाऊन सॉन्ग बघावं, जास्तीत जास्त शेअर करावं. आणि मला असं नाही वाटत की आपलं सॉन्ग कुठल्या तरी भलतीकडे किंवा काय. आपल्या सॉन्गने खूप छान स्टोरी लाईन दिली आहे. सो मला असं वाटतं की अजून जास्तीत जास्त प्रेम त्याला मिळालं पाहिजे लोकांकडून. आणि येस, येस, तुम्ही येस, द्याल येस. अशी आम्ही काय म्हणतात आशा बाळगतो. सो येस, प्लीज सपोर्ट चलो, करा आणि जास्तीत जास्त सॉन्ग शेअर करा. थँक्यू. थँक्यू सो मच. बाय, गुड नाईट, टेक चलो, केअर, गुड लव्ह यू. नाईट. नाईट. उद्या ओव्हर अँड आउट. भेटू, परवा भेटू, भेटत राहू, भेटत राहू, भेटत राहू. बाय 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 बाय. काय काय तू खूप खूप छान कमेंट आलीये की तिने दिलेल्या जखमांना तू सुगंधी का म्हणतेस. कुठे आहे रे, मला नाही दिसली. तिने दिलेला, कारण की अजून स्टोरी पुढे कंटिन्यू होणार आहे आणि म्हणजे त्या जखमा त्याला सुगंधी का वाटतायत हेही तुम्हाला त्याच्यामध्ये कळणार आहे. ऑब्व्हियसली सस्पेन्स आहे, त्याच्यासाठीच सुगंधी जखमा असं आमच्या सिरीजचं नाव आहे. आणि जर का तुम्हाला ही स्टोरी कंटिन्यू बघायची आहे, तुम्हाला जाणून घ्यायचे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला याचे पुढचे पार्ट सुद्धा बघावे लागणार आहेत. सो प्लीज लवकरात लवकर जाऊन मानस मराठीच्या युट्यूब पेजला सबस्क्राईब करा, सो जेणेकरून तुम्हाला अपडेट्स येत राहतील आणि याचे पुढचे पार्ट जेव्हा येतील त्यावेळी तुम्हाला नोटिफाय सुद्धा होत राहील. ओके देन, चलो गाईज, इट्स 10:27 नाऊ. मी जाते. थँक्यू लाईव्ह जॉईन केल्याबद्दल. खूप छान कमेंट्स होत्या, मला आवडलं खरंच. खूप लोकांना गाणं आवडलंय आणि असंच अजून प्रेम देत राहा. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी प्लीज जाऊन बघा आणि लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. थँक्यू सो मच. गुड नाईट, बाय.